आपल्याकडे आपल्या या संदर्भात काही प्रश्न असतील माझं झाल्यानंतर आज कवाना येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ग्रामसभा गावाची सभा एक आयोजित करण्यात आली होती। त्यामध्ये जे नानाजी देशमुखचे कोणकोणत्या बाबी आहेत आणि ते कशा राबवायच्या, अर्ज कसा करायचा याचं सविस्तर मार्गदर्शन त्यामध्ये करण्यात आले। त्यासोबतच महाविस्तार ऍप यांचा डाउनलोड करणे व जमिनीमध्ये पाण्याची पातळी वाढवण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचा जे एम आहे की पाणी जे आहे आपल्या जमिनीत मुरलं पाहिजे, त्यासाठी जलतारा बद्दल माहिती देणे व जे महिला आहेत त्यांच्यामध्ये उद्योजकता वाढवणे आणि शेतकऱ्यांमध्ये उद्योजकता वाढवणे यासाठी प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग याची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी आज इथे हे सभा घेण्यात आली होती। एकीकडे योजना सुरू झाली, मात्र शेतकऱ्यांना कुठं ऑनलाईन करायचं आणखी शेतकऱ्याला माहित नाही। शेतकऱ्यांना आपण त्यासाठीच जे कृषीचं जे महाविस्तार ऍप आहे त्यामार्फत जर त्यांनी ऍप डाउनलोड केलं आणि गावामध्ये बऱ्यापैकी आज सुरू झालेली आहे, आज बऱ्याच जणांनी डाउनलोड पण केले, त्यामार्फत आपल्याला करता येते, आपल्याला अर्ज करू शकतात। किंवा जर त्यांना अँड्रॉइड मोबाईल नसेल तर आपल्याला कोणत्याही सीएससी केंद्रावरून आपल्याला अर्ज करू शकतात। आणि याबाबत गावामध्ये आमच्या सहाय्यक कृषी अधिकारी आहेत त्यांनी बऱ्यापैकी अर्ज ऑलरेडी घेतलेले आहेत, तसेच समूह सहाय्यक यांनी पण बरेच आपले अर्ज इथं गावामध्ये आलेले आहेत। ज्या ही योजना तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये राबविण्यात येते, एक शेतकऱ्यांना या योजनेबद्दल काय आव्हान असेल? आता शेतकऱ्यांना या जवळपास आपले 31 गाव या योजनेमध्ये आहेत, तर आपण शेतकऱ्यांना असं आवाहन करत आहे की जे पारंपरिक बाबीसाठी जे आपण अर्ज करतो, तर आपल्याला शाश्वत विकासासाठी जे नवीन म्हणजे नवीन म्हणण्यापेक्षा गटामार्फत एक आपण उद्योजकतेसाठी ओळावं, नंतर तुती लागवड असू द्या किंवा मत्स्य व्यवसाय असू द्या किंवा फळबाग असू द्या, असे जे पारंपरिक पीक सोडून नवीन बाबीकडे वळून आपला शाश्वत विकास करावा असं आवाहन करतो।